ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आजपासून अंतरवाली सराटी जवळ असलेल्या वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला सुरुवात होते आणि आपण पाहतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि आजपासून या आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। हाके सर, नक्की काय भूमिका घेऊन आपलं हे आजचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू होतंय, काय यामागची भूमिका आहे? खरं तर कुणाचं तरी उपोषण चालू आहे म्हणून आपण उपोषणाला बसावं असं मनाला पण पटत नाही, पण नाईलाज आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि मंत्रिमंडळाला पण या गोष्टी कळत नाहीत, म्हणून आमरण उपोषणासारख्या एका पवित्र आंदोलनाचं आधार घेऊन आम्हाला हे आंदोलन करावं लागतं। काय प्रमुख मागणी या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारला असणार आहे? कारण यापूर्वी देखील आपण आमरण उपोषण केलेलं होतं, त्यानंतर आता पुन्हा एकदा हे उपोषण करण्याची वेळ आपल्यावर का आलेली आहे? मागच्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये हैदराबाद गॅजेट जे आर हे ऐकून महाराष्ट्रातली लोक अक्षरशः संभ्रमावस्थेत भयभीत झालेले आहेत। ओबीसी बांधव, भटक्या विमुक्त जाती जमाती। अरे मग हैदराबाद गॅजेट कधीच आहे? हैदराबाद गॅजेट किती सालचं आहे? स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं आहे, बरोबर आहे का? मग हैदराबाद गॅजेट 1911चं हैदराबाद गॅजेट आहे, ते तुम्हाला लागू करायचं आहे। त्याचा आधार घेऊन तुम्ही जे आर काढताय, तर मग SC ST विजयंती ब प्रवर्ग लमाण असेल, बंजारा असेल, त्याची मागणी आहे STची। परीट आहे त्याची मागणी आहे SCची। धनगर आहे त्याची मागणी आहे STची। काढताय जे आर, काढून दाखवा बरं। घेताय आधार 1911चा, घ्या बरं। कळतं का तुम्हाला काय? जस्टिस रोहिणी आयोग 1992ला त्यांचा जजमेंट आहे की तुम्हाला अशा पद्धतीचं कुठलंही एक्झर्शन करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून, जर ओबीसीचा असेल तर, जर STचा असेल तर शेड्यूल्ड ट्राईब्स कमिशनकडून, जर SCचा असेल तर शेड्यूल्ड कास्ट कमिशनकडून, जो संविधानिक आयोग असतो, जो न्यायिक आयोग असतो, ज्याला घटनात्मक अधिकार असतात, त्याला त्या पॉवर दिलेले आहेत। एकनाथराव, तुम्हाला कुणी अधिकार दिला? या प्रश्नाचं उत्तर हवं आहे म्हणून इथं उपोषणाला बसलोय। म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की जे काही हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबतल्या ज्या काही हालचाली सुरू आहेत किंवा ते करणं हे असंवैधानिक आहे आणि हे मुख्यमंत्र्यांना याची कल्पना आहे की नाही आहे, काय वाटतं? मला वाटतंय मुख्यमंत्री महोदयांचे, सामान्य कुटुंबातला बिचारा मुख्यमंत्री, पण त्यांचे कोण सॉलिसिटर जनरल, कायदेशीर सल्लागार कोण आहेत का नाही? अभ्यास आहे का नाही? काही एसीत बसून अंडी उभवतात का? काय करतायत माहीत नाही त्यांना? जस्टिस रोहिणी आयोग काय म्हणतो, काय जजमेंट आहे? आजपर्यंतच्या 4 आयोगांनी सोशल बॅकवर्डनेस नाकारलंय आणि मला एक कळत नाही की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यावर लगेच आर्थिक उन्नती होणार आहे, हे कुणी सांगितलंय? 1% बजेटरी तरतूद असते महाराष्ट्रामध्ये। जरांगे पाटील, तुम्ही या भटक्या विमुक्त ओबीसींच्या आलुतेदारांच्या रांगेत बसून तुम्ही काय हासिल करणार आहे? 1% मध्ये तुम्हाला किती मिळणार आहे आणि 50-60% लोकांना किती मिळणार आहे? या प्रश्नाची उत्तर हवी आहेत। मग आपलं असं म्हणणं आहे का की जरांगे पाटलांचं जी काही मागणी आहे तीच मुळात चुकीची आहे किंवा त्याच्या मागे काय नक्की उद्देश आहे? काय बघा, लक्ष्मण हाके हा लॉजिकली विचारानं बोलतो। जरांगे पाटलांची वेदना आहे, गरीब झालेत पोरं, बेरोजगारी आली, मान्य आहे ना आम्हाला। आमच्या मराठा बांधवांनी सुद्धा आत्महत्या केलेत। अरे आम्ही काही माणसं नाही आहोत का? पण त्याला जबाबदार ओबीसी आरक्षण आहे हे कुणी सांगितलं जरांगेंना? काय आहे त्या ओबीसी आरक्षणामध्ये? एक महाराष्ट्रातल्या एकाच जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीचं वसतिगृह आहे, एकनाथराव। पृथ्वीराज बाबा, लाज वाटते हे प्रश्न विचारायला। फुले शाहू आंबेडकरांचं नाव शरदराव, बांधलं ओबीसीला एखादं वसतिगृह मागतो रे आम्ही। कारखाने मागत नाही, आम्ही सुतगिरण्या मागत नाही, आम्हाला तुम्ही आमदार खासदार देत नाही। अरे एक वसतिगृह, कुठला सामाजिक न्याय? कुठलं फुले शाहू आंबेडकरांचं राज्य? कुठले जाणते राजे शरदचंद्रजी पवार, पृथ्वीराज बाबा? अरे राहुल गांधी म्हणतात ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, आणि हा पृथ्वीराज बाबा तोंडाकडे बघितलं तर 4 दिवस झोप लागत नाही। अंतरवली सराटीला येऊन भेटतो, ओबीसीचा एखादा आंदोलक दिसला नाही पृथ्वीराज बाबाला?
हे बोलावं लागलं आम्हाला. खरोखर असं बोलताना आम्हाला खूप वाईट वाटतं, वेदना होत आहेत. पण गेंड्याच्या कातडीची लोक आहेत हे. अशोकराव चव्हाण, अरे तुझ्या बापाला मुख्यमंत्री केलं महाराष्ट्रात, तुला मुख्यमंत्री केलं, आम्ही मतं दिली नाहीत? नांदेडमधल्या लोकांनी मतं दिली नाहीत का? यल्लम, गोल्लेवार, धनगर दिली नाहीत तुला मतं का? तुझ्या बापाला मतं दिली नाहीत? बंडाची भाषा बोलावी लागेल या महाराष्ट्रात, कारण घटनेशी द्रोह चालू आहे. खरं तर आपण सर्वच नेत्यांचा जो आहे तो एकेरी उल्लेख करता आहेत आणि जरांगे पाटील काही प्रमाणात शिवाय देतात असं देखील आपण म्हणालात. पण मग नक्की आपल्याला सूचित करायचं अशा पद्धतीने आपला आक्रोश व्यक्त करून? सूचित हेच करायचं आहे, राज्यकर्त्यांना आमचं आंदोलनच कळना. बघा मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, जरांगे पाटलांना ज्या ज्या खासदारांनी पाठिंबा दिला, ज्या ज्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यातल्या एका तर हरामखोरानं ओबीसीला पाठिंबा दिला का? लेखी पत्र दिलं का? आम्हीच उपोषण करते दोघं. दिलाय का तुम्हाला? तुमच्याकडे पत्र दिलंय? कुठल्या एका आमदार खासदारानं पत्र दिलंय? भेटायला झाले नाही. मग काय त्यांची आरती करावी? आम्ही आरती करावी? विरोधक देखील बोलताना पाहायला मिळत नाही. 3 पक्ष विरोधात आहेत, त्यापैकी कोणीही बोलताना पाहायला मिळत नाही. हे बघा, काँग्रेसवर टीका करते भाजप की मुस्लिमांचं लांगुल चालन करता. काँग्रेस भाजपवर टीका करतं की तुम्ही हिंदूंचं लांगुल चालन करता. अरे ओबीसीचं कोणतरी लांगुल चालन करा की. 60% ओबीसी आहे. ओबीसीची बाजू कोणीतरी मांडा. आमदार नाही, खासदार नाही, मंत्रीपद नाही, कारखाना नाही, संस्था नाही, प्रतिनिधित्व नाही. अरे कुठं तरी सरपंच आणि कुठं तरी झडपी मेंबर व्हायला लागलाय. काल एक आम्ही बातमी वाचली की जरांगे पाटलामुळे एका गावचे सरपंच झाले. कालच्या पेपरला बातमी आहे, लोकमत पेपरला बातमी आहे. महिला सरपंच झाली. त्यांना एखादा भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे जरांगेला. एक सरपंच झाला. हो का नव्या कुणबी दाखल्याच्या आधाराने ठरल्या सरपंच. ज्या समाजाला सरपंच होता आलं नव्हतं, ज्या समाजाचा महाराष्ट्रात एकही सरपंच झाला नव्हता, ज्या कम्युनिटीला महाराष्ट्रामध्ये सरपंच होता आलं नव्हतं, त्या कम्युनिटीचा मन काल सरपंच झाला. कान खोलून ऐका, पहिला सरपंच झाला. पहिला. धन्य जरांगे भाऊ. युनोमध्ये सत्कार व्हायला पाहिजे. युनोमध्ये आपण मगाशी असं म्हणालात की जरांगेंनी स्वतःच्या बॅनरवरती तुतारीचा फोटो छापला पाहिजे. काय कशासाठी असं म्हणून? असं का म्हणलं ते सांगतो. जरांगे म्हणते आम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. आरक्षण कुणी दिलं? आरक्षणाचे बाप कोण आहेत? समतेचं तत्व देणारी कोण माणसं आहेत? आरक्षणाचा बाप महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुणाचाच फोटो चालत नाही जरांगेला. मग तू तरी लावू दिल ना चिन्ह. काय म्हणू? का लावत नाही? शाहू राजाचं तर लाव राजा. जातच आहे ना तुझ्या डोक्यात. का लावत नाहीत? म्हणून तुतारी. खरं तर वडीगोद्रीमध्ये एक उपोषण सुरू आहे. इथून काही अंतरावरती अंतरवलीच्या हद्दीमध्ये देखील ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे. हे काय, यावरून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत की दोघांमध्ये मतभेद आहेत का किंवा काय नक्की स्पष्टीकरण आहे? अहो गट कुणात पडतात, आमदार खासदारात पडतात, पक्षात पडतात, पार्टीत पडतात, संघटनेत पडतात. आम्ही आंदोलक आहे राव. 450 जाती आहेत. 450 जातीचं आंदोलन उभं करणं सोपी गोष्ट आहे का? असतं, होतं. ते आमचे बांधवच आहेत. त्यांची मागणी तीच आहे, आमचीही मागणी तीच आहे. ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. कुठलंही आमच्यामध्ये डिस्प्यूट नाही किंवा आमच्यामध्ये कुठला वाद नाही. आम्ही एका तालुक्यातले नाही, आम्ही एका जातीचे नाही, आम्ही प्रवर्गाचे आहोत. त्यामुळे अजून 5-50 आंदोलनं महाराष्ट्रात उभी राहू शकतात. त्याचा काय विशेष? ओबीसीचे ज्येष्ठ नेते आता युवा नेत्यांवर टीका करताना पाहायला मिळतात. विशेषतः अनंतराव पाटील जे आहेत त्यांनी टीका केलेली आहे गोपीचंद पडळकरांवर की गोपीचंद पडळकर हे फडणवीसांचं पाळलेलं कुत्रा आहे आणि त्यांनी शरद पवारांची माफी मागावी असं ते म्हणतात.
मला वाटते असे या वयामध्ये असे वक्तव्य करणं अनंतकुमार पाटील मी पण तुम्हाला आजपर्यंत मानतोय, मानत राहील. पण नव्या पोरांची उमेद घालवू नका. अनंतकुमार पाटील वयोवृद्ध आहात तुम्ही. आता तुम्ही सल्ला देण्याच्या भूमिकेत या, मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत या. आता काय तुम्ही काय आमदार खासदार होणार आहे काय अनंतकुमार पाटील? झाला की जवानीत. आता धनगराच्या पोरांना मार्गदर्शन करा की, ओबीसीचं आंदोलन उभं करा, सल्लागाराच्या भूमिकेत या. अनंतराव बोलायचं त्यावेळी बोलला नाही, आता काय बोलताय तुम्ही? ह्याच्या पलीकडे काय नाही. शरद पवारांची माफी मागावी असं देखील त्यांनी पडळकरांना सल्ला दिला आहे. आता ते कुठल्या प्रश्नावर माफी मागावी म्हणले त्याचं मला माहिती नाही. माफी मागायला मला आता बघावं लागेल, ते मी बोलेन परत. हे होते लक्ष्मण हाके आणि आजपासून त्यांचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.